हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू आवर चॅनल केमिस्ट्री चॅम्पियन. काल आपण अबोपस प्रिन्सिपल काय हे बघितलं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हर्न्स रूल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय यूजिंग हर्न्स रूल याविषयी माहिती पाहणार आहे. त्या अगोदर जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. सो लेट स्टार्ट. स्टडी हर्न्स रूल एका एक्झाम्पलच्या आधारे समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, एक ऑक्सिजनचा ॲटम आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम इज 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1s2, 2s2 अँड 2p4. 1s, 2s, 2p ह्या काय तर ह्या ऑर्बिटल आहे. हाऊ दिस इलेक्ट्रॉन शुड बी प्लेस्ड इन ऑर्बिटल्स. हे जे इलेक्ट्रॉन आहे या ऑर्बिटलमध्ये कसे प्लेस्ड करायचे, कसे फिट करायचे हे आपण हर्न्स रूलच्या आधारे समजून घेऊया. सो हर्न्स रूल काय सांगतो, एव्हरी ऑर्बिटल इन अ सबशेल इज सिंगली फिल्ड विथ वन ऑर्बिटल बिफोर एनी ऑर्बिटल इज डबली फिल्ड. प्रत्येक ऑर्बिटलच्या सबशेलमध्ये सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉन हे सिंगल फिल करून घ्यायचे आणि देन स्टार्ट पेअरिंग, नंतर पेअरिंग स्टार्ट करायची. फॉर एक्झाम्पल, 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. सगळ्यात पहिले आपण 1 इलेक्ट्रॉन फिल करणार, त्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन फिल करणार. 2sमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉनची जागा आहे, तर पहिले आपण 1 इलेक्ट्रॉन टाकणार, नंतर दुसरा इलेक्ट्रॉन टाकणार. 2p या ऑर्बिटलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर 4 इलेक्ट्रॉन हे कसे फिल करायचे. सगळ्यात पहिले सिंगल इलेक्ट्रॉन फिल करून घ्यायचे आणि देन पेअरिंग स्टार्ट करायची. सेकंड रूल काय सांगतो, ऑल इलेक्ट्रॉन इन सिंगली फिल्ड ऑर्बिटल हॅव अ सेम स्पिन. म्हणजे जे आपण सिंगल इलेक्ट्रॉन फिल केले त्याचे जे स्पिन आहे ते सेम पाहिजे. एकतर अपवर्ड असू द्या किंवा डाऊनवर्ड असू द्या, एका सारख्या स्पिननं इलेक्ट्रॉन हे सिंगल फिल करून घ्यायचे, त्यानंतर त्याची पेअरिंग स्टार्ट करायची. यूजिंग हर्न्स रूल आपण कोणकोणता मिस्टेक करतो हे आपण अगोदर पाहूयात. त्यामुळे आपल्याला कळेल की हर्न्स रूल हा कसा यूज करायचा. फॉर एक्झाम्पल, 2p आहे. डायरेक्शनची एक मिस्टेक करतो. त्यामध्ये हर्न्स रूलने आपल्याला काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनचे जे स्पिन आहेत ते एकाच डायरेक्शनमध्ये, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन हा सिंगली फिल्ड करतो तेव्हा त्याचे स्पिन हे सारखे असायला पाहिजे. एक स्पिन अपवर्ड आणि एक स्पिन डाऊनवर्ड असा नको. एकतर स्पिन अपवर्ड पाहिजे, एकतर डाऊनवर्ड पाहिजे. फर्स्टमध्ये आपण एक अपवर्ड स्पिन घेतला, दुसरा डाऊनवर्ड घेतला, तिसरा अपवर्ड घेतला, तर हे चुकीचं आहे. आपल्याला स्पिन हे एकाच डिरेक्शनमध्ये पाहिजे, एक तर अपवर्ड. वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण अपवर्ड स्पिन घेतले, खालच्या एक्झाम्पलमध्ये आपण डाऊनवर्ड स्पिन घेतले. एकतर अपवर्ड घ्या किंवा डाऊनवर्ड घ्या, परंतु ते सारखे असायला पाहिजे. सेकंड मिस्टेक आपण करतो डबलिंग फिलिंग, म्हणजेच पेअरिंग करताना. हर्न्स रूल काय सांगतो की फर्स्टली सिंगल इलेक्ट्रॉन भरा, त्यानंतर पेअरिंग स्टार्ट करा. कोणताही ऑर्बिटल हा रिकामा असायला नको. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये सिंगल इलेक्ट्रॉनची पेअरिंग अगोदर करून घ्यायची, फुलफिल करून घ्यायचा, त्यानंतरच पेअरिंग करायची. फर्स्टमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटलमध्ये टाकले, नंतर एक सिंगल इलेक्ट्रॉन टाकला आणि त्याच्यानंतरचा ऑर्बिटल हा रिकामा ठेवला, तर हे चुकीचं आहे. खाली एक्झाम्पलमध्ये आपण फर्स्ट ऑर्बिटल रिकामा सोडला, सेकंड ऑर्बिटलमध्ये पेअरिंग केली, थर्ड ऑर्बिटलमध्ये सिंगल इलेक्ट्रॉन टाकला, तर हेही चुकीचं आहे. तर असं न करता पहिले फर्स्ट सिंगल इलेक्ट्रॉन भरायचे आणि त्याच्यानंतर पेअरिंग स्टार्ट करायची. आता आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय यूजिंग हर्न्स रूल. हर्न्स रूल आपण बघितला, त्याचाच यूज करून आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवायचे आहे. फॉर एक्झाम्पल, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. अकॉर्डिंग टू अबोबस प्रिन्सिपल, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी इज 1s, 2s, 2p, 3s, 3p. तर 1sमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2sमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन, 2pमध्ये 6, 3sमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3pमध्ये 1 इलेक्ट्रॉन. 2 + 2 4 + 6 10 + 2 12 + 1 13. 1sच्या ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉनची पेअरिंग करून घ्यायची, एक अपवर्ड डिरेक्शननं आणि एक डाऊनवर्ड डिरेक्शननं. तसंच 2sमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे, तर एक अपवर्ड डिरेक्शननं आणि एक डाऊनवर्ड डिरेक्शननं. 2pमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. फर्स्टली सिंगल इलेक्ट्रॉन फिल करायचे एका सेम डिरेक्शननी. त्याचे स्पिन हे सारखे असायला हवे, एकतर अपवर्ड काढा किंवा डाऊनवर्ड काढा.
नंतर त्याची पेअरिंग स्टार्ट करायची. प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन, तसे 6 इलेक्ट्रॉन 2p मध्ये. नंतर 3s मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे. 3p मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. एक इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपण तो कोणत्याही ऑर्बिटलमध्ये ठेवू शकतो, कारण की 3pच्या तीनही ऑर्बिटलची एनर्जी ही कशी असते, सारखी असते. फर्स्ट ऑर्बिटलमध्ये ठेवा किंवा सेकंड ऑर्बिटलमध्ये ठेवा किंवा थर्ड ऑर्बिटलमध्ये ठेवा. सेकंड एक्झाम्पल आहे Fe. Feचा ॲटॉमिक नंबर आहे 26, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d6. खालील दिल्याप्रमाणे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काढू शकतो. फर्स्ट ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2p6मध्ये 6 इलेक्ट्रॉन, 3s2मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3p6मध्ये 6 इलेक्ट्रॉन, 4s2मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 3d6मध्ये 6 इलेक्ट्रॉन. तर 3d6मध्ये आता 6 इलेक्ट्रॉन कसे भरले? फर्स्टली सिंगल इलेक्ट्रॉन भरून घेतले, त्यानंतर त्याची पेअरिंग केली. तर पेअरिंग ही फर्स्ट ऑर्बिटलपासून स्टार्ट केली आणि आपण पाहू शकता की त्याचे स्पिनसुद्धा, प्रत्येक सिंगल इलेक्ट्रॉनचे स्पिन हे एकाच डिरेक्शननी आहे, अपवर्ड डिरेक्शननी. आणि जे फर्स्ट ऑर्बिटलमध्ये आपण एक इलेक्ट्रॉन पेअरिंग केली तर त्याचा स्पिन हा डाऊनवर्ड आहे. आय होप तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बाय यूजिंग हर्ट्झ रूल हे कसं करायचं हे कळालं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच केमिस्ट्रीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी केमिस्ट्री चॅम्पियन या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर का काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केमिस्ट्री चॅम्पियन.